मटारच्या दिवसात हमखास केला जाणारा मटार भात किंवा मटारचा मसाले भात मस्त लागतो ना? आणि करायला तर खूपच सोपा. पण हा भात करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. चला, आज बघूया माझी सोपी सुटसुटीत पद्धत. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. मटारचा मसाले भात करण्यासाठी आपल्याला हे नेहमीचं साहित्य पुरेसं आहे. आज आपण ह्यासाठी हा जुना तुकडा बासमती वापरणार आहोत आणि तांदूळाच्या बरोबरीने हे ताजे कोवळे मटारचे दाणे आपण घेतलेत. मसाले भाताच्या हिरव्या मसाल्यासाठी आपण 2 तिखट मिरच्या चिरून मिक्सरच्या भांड्यात घालू. कडीलिंबाची 2-3 पानंही तुकडे करून घेऊ. कोथिंबिरीच्या काड्या अशा छान बारीक चिरून घेऊ. कोथिंबिरीच्या काड्यांचा खूप मस्त स्वाद यायला लागतो. थोडी कोथिंबीरही जाडसर चिरून घालू. थोडंसं किसलेलं आलं घालून हा ताजा हिरवा मसाला जाडसर कुटून घेऊ. कुकरमध्ये 1-1.5 टेबलस्पून तेल घालू. तेल गरम झालं की मोहरी घालू. मोहरी तडतडली की हिंग आणि हळद घालू. लगेच वाटलेला हिरवा मसाला घालून परतून घेऊ. मसाल्याचा कच्चटपणा गेला की 1.5 वाटी ताजे मटारचे दाणे घालून परतून घेऊया. मटार असा कोवळा आणि ताजा असला की भात मस्तच होतो. आता यात धुवून निथळलेले 1-1.5 वाटी तांदूळ घालून परतूया. मसाले भातासाठी मी बऱ्याचदा आंबेमोहोर तांदूळ वापरते, पण कधीकधी बासमतीही वापरते. विशेषतः जेव्हा थोडासा मोकळा मसाले भात व्हायला पाहिजे असेल तेव्हा. मटार भात थोडा मोकळा छान लागतो, म्हणून मी आज बासमती वापरला आहे. तांदूळ थोडा परतला गेला की यात 3.5 वाट्या गरम पाणी घालू. 1.5 वाटी जुन्या तांदूळासाठी मी 3.5 वाट्या पाणी वापरलं आहे. आता यात मीठ घालू. 1 टेबलस्पून मसाले भाताचा कच्चा मसाला, 1 टीस्पून गोडा मसाला आणि अर्धा ते 1 टेबलस्पून गूळ घालू. गूळ आवडीप्रमाणे कमी घातला तरी चालेल. मसाले भाताचा कच्चा मसाला कसा करायचा हे मी आधीच्या मसाले भात रेसिपीत दाखवलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचं प्रमाणही देते. आता कुकरचं झाकण लावून भात शिजू देऊया. हे बघा, आपण ह्याला शिट्टी लावली नाही आहे. आपण भात शिजायला ठेवला होता, त्याला 8-10 मिनटं झाली आहेत. भात ऑलमोस्ट शिजला आहे. आपण या स्टेजला एखादा चमचा तूप आणि कोथिंबीर घालून अलगद मिक्स करून घेऊन परत झाकण लावून 2-3 मिनिट शिजू देऊया. 2-3 मिनटं झाली आहेत. हे बघा, मस्त शिजला आहे मसाले भात. आता गॅस बंद करून अजून 2-3 मिनटं भात असाच ठेवू. आपला मटारचा गरमागरम मसाले भात तयार आहे. भात प्लेटमध्ये काढून त्यावर तूप आणि खोबरं कोथिंबीर घालून एन्जॉय करा. याच्याबरोबर आवडीप्रमाणे टोमॅटो सार, रायता, लोणचं किंवा कुरडई पापड असं काहीही मस्त लागतं. सध्या भरपूर ताजा मटार मिळतोय. या पद्धतीने लगेच मटार भात करून बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.